अ, नमस्कार. सर्वप्रथम मी महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान अ, चे आभार मानते. अमर सारणी नावाचा एक अभिनव उपक्रम त्यांनी जो सुरू केलेला आहे त्याबद्दल. आणि प्रांजली कानडे, माझी विद्यार्थिनी, माझी माझी विद्यार्थिनी, हिने मला अ, ही सारणी पुढे घेण्यासाठी अ, माझ्या हातात बॅटन दिलेलं आहे. तर मी पुढे जाते आता. आज मी नरकवर्गाविषयीचे जे श्लोक आहेत ते मी म्हणणार आहे. परंतु नरकवर्ग सुरू करण्यापूर्वी थोडी काही मी अमरकोशाची एक ॲज अ कम्प्युटेशनल लिंग्विस्ट जे मला अमरकोशाबद्दल जाणवलं त्याचं महत्त्व, ते मी तुमच्यासमोर सर्वप्रथम सांगू इच्छिते. अमरकोश आपल्या सगळ्यांना माहिती आहे की it is the most celebrated and authoritative ancient thesaurus of Sanskrit. It is one of the books which an Indian child learning through Indian traditional educational system memorizes as early as his first year of formal learning. Though it appears as a linear list of words, close inspection of it shows a rich organization of words expressing various relations a word bears with other words. Thus, when a child studies the Amarkosha further, the linear list of words unfolds into a knowledge web. आपल्याकडे पूर्वी पद्धत असायची, मुलाला जसजसं त्याला बोलता यायला लागतं, तर लगेचच त्याचे आई वडील, आजी आजोबा हे श्लोक किंवा सुभाषित त्यांना सुरुवातीला शिकवतात आणि त्यानंतर अशी एक स्टेज येते की त्यांच्याकडून पूर्ण अमरकोश पाठ करून घेतला जातो. आणि नंतर मग ते जेव्हा गुरुकुलमध्ये जातात तेव्हा मग गुरुकुलमध्ये अमरकोशाची कॉमेंट्री, अमरकोशाचं पूर्ण स्ट्रक्चर काय आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ, तिथे प्रवृत्ती निमित्त काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हळूहळू जसजसे ते मोठे ग्रंथ वाचायला लागतात त्याच्या अनुषंगाने ही सगळी माहिती दिली जाते. तर यात होतं काय, अमरकोश तसं पाहायला गेलं तर एक केवळ लिनियर लिस्ट आहे, लिनियर लिस्ट ऑफ वर्ड्स. पण ही लिस्ट जी आहे ती अल्फाबेटिकल नाहीये, ती काही संकल्पनांच्यावर आधारित अशी एक सूची आहे. तर आता आजकालचा जो काळ आहे, आजचे विद्यार्थी यांना अमरकोश हे त्यांच्या स्मृतीमध्ये नसतं. तर मग होतं काय, जेव्हा ते संस्कृतचं एखादं साहित्य वाचत असतात आणि मल्लीनाथाची टीका जेव्हा वाचतात, तिथे त्यांनी लिहिलेलं असतं इति अमरहा, ह्या शब्दाचा अर्थ अमराने असा दिलेला आहे. पण त्यांना अमरकोश कधी पाठ नसतोच. मग समजा ते विद्यार्थी जे प्रिंटेड पुस्तक आहे ते पुस्तक घेऊन तिथे जाऊन त्यांनी तो शब्द पाहायचा प्रयत्न केला, तरी त्यांना त्या शब्दाचा अर्थ तिथे कळेल. पण ज्या विद्यार्थ्यांनी अमरकोश पूर्ण कंठस्थ केलेला आहे, त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये जे शब्दांचं एक जाळ निर्माण झालेलं असतं, ते जाळं ह्या विद्यार्थ्यांच्याकडे नसतं. त्यामुळे त्यांना त्या शब्दाची जी एक त्या शब्दाचा होलिस्टिक व्ह्यू जो आपण म्हणतो, तो तसा येत नाही. तर हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा, आणि त्यावेळी माझी एक विद्यार्थिनी लेक्सिकॉनवर काही काम करायचं म्हणत होती, तर मग मी तिला सजेस्ट केलं की आपण अमरकोशावर काम करूयात. तर अमरकोशावर मग आम्ही काय केलं, जो अमरकोशाचे 3 कांड आणि वेगवेगळे वर्ग जे आहेत, त्यामध्ये आम्हाला आढळून आलं की एक त्यात इंट्रिन्सिक स्ट्रक्चर आहे, इम्प्लिसिट स्ट्रक्चर आहे. ते इम्प्लिसिट म्हणजे ते शब्दाद्वारे किंवा कुठल्याही प्रकारे व्यक्त केले गेलेलं नाहीये, पण ती रचना जी आहे, ती रचनाच आपल्याला सांगते की यात काही विशिष्ट एक क्रम आहे. आणि एका कॉन्सेप्ट नंतर जेव्हा दुसरा कॉन्सेप्ट येतो, अमरसिंह दुसरी कॉन्सेप्ट तिथे घेऊन येतात, तेव्हा त्या दोन्ही कॉन्सेप्ट मध्ये काही संगती असते. तर ती संगती आम्ही एक्सप्लिसिट करायचा प्रयत्न केला आणि त्यातून जे निर्माण झालं हे नॉलेज नेट ऑफ अमरकोश. तर मी त्या संदर्भात थोडीशी त्याचा एक डेमॉन्स्ट्रेशन देईन मी आता तुम्हाला. हे जे आहे नॉलेज नेट ऑफ अमरकोश,
अमरकोश जालम असं त्याला मी नाव दिलेलं आहे. तर तिथे तुम्ही जर नॉलेज नेट ऑफ अमरकोशामध्ये गेलात तर तुम्हाला हा स्क्रीन इथे दिसेल. तुम्ही जो शब्द तुम्हाला अमरकोशामधला पाहायचा आहे तो तुम्ही इथे त्याचं प्रातिपदिक जे आहे ते तुम्ही इथे द्यायचंय आणि त्या शब्दाचे वेगवेगळी डायमेन्शन्स तुम्हाला पाहता येतील. त्याचे पर्यायवाची शब्द काय आहेत, ऑन्टॉलॉजिकल क्लासिफिकेशन पदार्थ तत्वाचा विचार केलेला आहे. एखादा शब्द जसा हस्त आहे, तर हस्त हा कशाचा अवयवी आहे किंवा हस्ताचे अवयव कोणकोणते आहेत, त्या शब्दाची पराजाती किंवा अपराजाती कोणती. समजा कृष्ण किंवा विष्णू हा शब्द असेल तर त्याच्यापासून जन्य कोण आहे, त्याचे जनक कोण, त्याची पत्नी कोण. लक्ष्मी असेल तर लक्ष्मीचा पती कोण आहे किंवा सेव्य सेवक भाव जो आहे, या वेगवेगळ्या विषयी माहिती इथे आपल्याला दिसते. तर मी एक एक उदाहरण घेऊन दाखवते. आता उदाहरणार्थ मी विष्णू हा शब्द घेते पहिल्यांदा. तर विष्णू हा शब्द जो आहे त्याचे पर्यायवाची शब्द मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. तर इथे हा विष्णू हे प्रातिपदिक दिलं मी आणि आउटपुट मला देवनागरीमध्येच बघायचं आहे. सबमिट केलं. तर सबमिट केल्यानंतर मला इथे विष्णूचे सगळे पर्यायवाची शब्द मिळाले. हा, इथे तुम्हाला अमरकोशाची एंट्री सुद्धा मिळेल. विष्णू नारायण कृष्णो वैकुंठो विष्ठरश्रवः दामोदरो हरी ऋषिकेशो केशव माधव स्वभू. ही पूर्ण एंट्री जी आहे श्लोकाची ती तुम्हाला इथे दिसेल. आणि विष्णूचे सगळे पर्यायवाची शब्द इथे जे दिलेले आहेत, तर तुम्ही पाहता इथे 30 पेक्षा अधिक शब्द पर्यायवाची इथे मिळालेले आहेत आपल्याला. विष्णू नारायण कृष्ण वैकुंठ विष्ठरश्रव दामोदर ऋषिकेश केशव माधव वगैरे. आणि जेव्हा तुम्ही कर्सर एखाद्या शब्दावर ठेवता तर एक तिथे तुम्हाला तो शब्द कुठल्या कांडात, कुठल्या वर्गात, कुठल्या श्लोकात आणि कुठल्या पादात आहे आणि त्याचं लिंग काय आहे ही सगळी माहिती मिळते. कृष्ण ह्या शब्दावर मी कर्सर ठेवलेला आहे. तर प्रथम कांडात, प्रथम वर्गात, 18व्या श्लोकामध्ये पहिल्या पादामध्ये हा तिसरा शब्द आहे आणि त्याचं लिंग पुल्लिंग आहे. ही माहिती मला इथे मिळाली. तर हे सगळे विष्णूचे पर्यायवाची शब्द मिळाले. आता तुम्हाला आणखीन एक ह्यातली एक गंमत दाखवते. विष्णू ह्या शब्दाचे जे श्लोक सुरू होतात ते आता पाहिलं आपण. प्रथम कांड प्रथम वर्गात 18व्या श्लोकापासून विष्णूचे पर्यायवाची शब्द सुरू होतात आणि विष्णूच्या संदर्भातली ही माहिती विष्णूचे पर्यायवाची शब्द झाल्यानंतर त्याच्या पुढे विष्णूचे जन्य कोण आहे, जनक कोण, नंतर विष्णूचा भाऊ कामदेव विष्णुपुत्र, नंतर कामदेवाच्या अनुषंगाने येणारी फ्लोरल एरोज ऑफ कामदेव, फिजिकल एरोज ऑफ कामदेव, कामबाण वगैरे, किंवा कामदेवाचा पुत्र अनिरुद्ध, या सगळ्यांच्या विषयी श्लोक आहेत. त्यानंतर विष्णू पत्नी लक्ष्मी विषयीचे पर्यायवाची शब्द आहेत आणि त्यानंतर मग विष्णूचे जे आयुध आहेत, गदा, शंख चक्र, शंख चक्र, मणी, हे सगळे, या सगळ्यांचे पर्यायवाची शब्द दिलेले आहेत. त्यानंतर विष्णू सारथी, विष्णूचा भाऊ आणि विष्णूचं वाहन गरुड, अशी ही सगळी माहिती 18व्या श्लोकापासून 29व्या श्लोकापर्यंत आहे. तर जेव्हा विद्यार्थी एखादा हे सगळे श्लोक पाठ करत असतो तेव्हा नकळत त्याच्या मनात ह्या शब्दांना एकमेकांशी जोडलं जातंय, लिंक्स त्याच्या तयार होतात आणि त्याच्या मनामध्ये एक चित्र उभं राहतं विष्णू संबंधी. तर आजकाल कम्प्युटर सायन्स मध्ये ह्याला कॉन्सेप्ट मॅप म्हणतात. तर विष्णू ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याशी निगडीत ज्या वस्तू आहेत, त्याच्याशी निगडीत ज्या व्यक्ती आहेत,
त्या सगळ्यांचं एक समग्र असं चित्र जे आहे त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर तयार होतं आणि ते त्याच्या मस्तिष्कामध्ये असतं. त्यामुळे जेव्हा केव्हा तो दुसरा काही कुठलाही ग्रंथ वाचत असतो आणि त्यामध्ये याचा संदर्भ येतो, कुठल्याही शब्दाचा संदर्भ येतो, त्या संदर्भाबरोबर ताबडतोब त्याला विष्णूची ही बाकीची जी सगळी माहिती आहे ही सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या मस्तिष्कामध्ये ऍक्टिव्हेट होते आणि हे ऍक्टिव्हेट झाल्यामुळे त्याला पूर्ण प्रकरण जे आहे, जे तो वाचत आहे ते समजायला मदत होते. तर आधी जसं मी सांगितलं की जेव्हा आपण प्रिंटेड पुस्तकं पाहतो, ग्रंथामध्ये अमरकोशाचं प्रिंटेड पुस्तक आपल्याकडे आहे आणि आपल्या मस्तिष्कामध्ये जर तो अमरकोश नसेल तर ही सगळी जी माहिती आहे ती आपल्याला कळत नाही. तर आता जे कम्प्युटरचं युग आहे, तर मी असा विचार केला की why not present this information with the help of graphical interface, so that even if a person has not memorized Amarkosha, still he should not be deprived of the structure that exists in Amarkosha. आणि हा विचार करून मी माझ्या विद्यार्थिनी बरोबर हा एक इंटरफेस बनवलेला आहे. ह्या स्क्रीनवर जाऊयात. तर इथे मी तुम्हाला विष्णूचे सगळे पर्यायवाची शब्द दिले होते. तर आता समजा मला विष्णूशी संबंधित जेवढे संबंध अमरकोशामध्ये सांगितले गेलेले आहेत ते सगळे पाहायचे असतील तर मी ऑल रिलेशन्स हे बटन क्लिक करते, हा चॉईस घेते आणि सबमिट बटन दाबते. आणि जेव्हा सबमिट बटन दाबते मी, हे मोठं चित्र आहे, थोडासा साईज ह्याचा कमी करते म्हणजे तुम्हाला चित्र दिसेल. तर हा विष्णू हा इथे तुम्हाला शब्द दिसतोय. विष्णूचा जनक जो आहे तो वसुदेव आहे, विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे आणि विष्णूची आयुध किंवा स्वस्वामी भाव जो आहे, विष्णूच्या हातात शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, खड्ग आहे, विष्णूकडे मणी आहे, विष्णूचा एक चाप आहे, विष्णूचा अश्व, विष्णूचा सारथी, विष्णूचा मंत्री आणि विष्णूचा गरुड आहे. हे सगळे विष्णूशी संबंधित ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे विष्णूचं एक लांछन चिन्ह. तर हे चिन्ह जे आहे ते चंद्राकडे पण एक चिन्ह आहे, पण ते चंद्राच्या चिन्हापेक्षा हे चिन्ह भिन्न आहे. दोन चिन्हांचं नॉर्मली आपण उपयोग केलेला पाहतो आपल्या लिटरेचरमध्ये. एक चंद्राचा जो काळीमा आहे किंवा डाग आहे चंद्रावरचे ते, आणि विष्णूचं जे चिन्ह, विष्णू लांछन जे म्हणतात. आणि त्यानंतर परत विष्णू चक्र जे आहे ते एक आयुध आहे. विष्णू शंख हा एक प्रकारचा शंख आहे. मग बाकीचे शंख कोणकोणते? तर शंखाशी संबंधित आणखीन कुठले कुठले शब्द अमरकोशामध्ये आहेत? तर शंख एक जलचर ह्या नावाने पण एक शंख मिळतो तिथे आपल्याला शब्द. शंख, सूक्ष्म शंख नावाचा एक स्पेशल शंख तिथे मेन्शन केलेला आहे. शंख वादक जो आहे शंखाशी संबंधित, तर शंखाशी संबंधित सगळी माहिती इथे तुम्हाला मिळते. लक्ष्मीचा एक अर्थ आहे धनसमृद्धी, पण लक्ष्मी या अर्थ एक औषधी सुद्धा आहे. ती सूक्ष्म शाखा मूलयुक्त वृक्ष वाली औषधी आहे. आणि वसुदेव हा विष्णूचा तर जनक आहेच, पण आणखीन एक जन्य कृष्णानुज जो आहे तो सुद्धा वसुदेवापासून ज्याचा जन्म झालेला आहे असा. तर अशी सगळी माहिती तुम्हाला इथे एका ठिकाणी मिळते. आणि हा विष्णू कोण आहे? तर विष्णू हा एक देव आहे. मग साहजिक नेक्स्ट क्वेश्चन एक आपल्या मनात येतो, मग किती देवांच्या विषयी अमरकोशामध्ये सांगितलेलं आहे? तर हे एवढे सगळे देव जे आहेत अमरकोशामध्ये लिस्ट आपल्याला मिळते. कामदेव जो विष्णू जन्य आहे, त्यानंतर वायव्य दिशेचा स्वामी, उत्तर दिशेचा स्वामी, ईशान्य दिशेचा स्वामी, इष्टार्थोद्यम वायुदेव, मनोनिग्रह देव, ब्रह्मा, स्वर्ग, हे सगळे देवाशी संबंधित किंवा जे वेगवेगळे देव आहेत, शिव, गणेश, कार्तिकेय, या सगळ्यांची
सूची किंवा ह्या सगळ्यांचे पर्यायवाची शब्द आपल्याला अमरकोशामध्ये सापडतात. तर जवळजवळ 10,000 शब्दांचा हा कोश, पण हे 10,000 शब्द असे केवळ विखुरलेले किंवा केवळ वेगवेगळे असे नाहीये, ते एकमेकांशी कसे जोडले गेलेले आहेत हे सगळं आपण इथे चित्राद्वारे पाहू शकतो. आणि ते जे चित्र विद्यार्थ्याच्या मनात ज्यांनी पूर्ण अमरकोश कंठस्थ केलेलं आहे, त्याला जसं त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये जशी एक एक इमेज तयार होते, तशीच इमेज इथे दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अर्थात इथे असा मी दावा करत नाहीये सायकोलॉजिकली की तोच अगदी हुबेहूब तसंच चित्र इथे तयार होतं, पण हे एक चित्र सादर करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, ज्याद्वारे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी अमरकोश कंठस्थ केला नसेल तरी सुद्धा त्याला ती सगळी माहिती चित्राद्वारे उपलब्ध व्हावी. दुसरं आता मी एक उदाहरण घेते. असं नेहमी म्हटलं जातं की संस्कृत भाषा जी आहे ती अनएम्बिग्युअस वगैरे आहे किंवा कम्प्युटरसाठी खूप उपयोगी आहे, पण तसं काही नाहीये. संस्कृत भाषा बाकी भाषांच्या सारखीच एक नैसर्गिक भाषा आहे, नॅचरल लँग्वेज आहे. तर जी एम्बिग्विटी बाकी भाषामध्ये आहे ती संस्कृतमध्ये सुद्धा आहे. तर उदाहरणच द्यायचं तर हरी नावाचा मी शब्द इथे देतेय आणि हरीचे पर्यायवाची शब्द मी अमरकोशाच्या ह्या टूलला द्यायला सांगते. तर अमरकोशाने मला ही पूर्ण लिस्ट दिलेली आहे. हरीचा एक अर्थ आहे सर्प, दुसरा अर्थ आहे सिंह, तिसरा अर्थ आहे विष्णू, चौथा सूर्य, चंद्र, वायू, यम, इंद्र, किरण, अश्व, शुक, वानर, मंडूक आणि कपिलवर्ण. तर एवढे सगळे हरीचे अर्थ आहेत. आणि काय इतके सगळे अर्थ आहेत तर त्याच्या प्रवृत्ती निमित्तामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कळेल हरी री हरणे या धातूपासून झालेला आहे. हरण करणे, तर हरण म्हणजे विष्णू जो आहे तो आपल्या पापांचं हरण करतो, सिंह आपल्या प्राणाचं हरण करतो, सर्प आपल्या प्राणाचं हरण करतो, सूर्य जो आहे तो तमो हरण करतो. तर म्हणून किंवा वानर जो आहे तो आपली वस्त्र किंवा अन्न या सगळ्यांचं हरण करतो. आणि म्हणून मग इथे आपल्याला इतके सगळे ह्याचे वेगवेगळे अर्थ दिसत आहेत. तर हा एक दुसरा भाग मला सांगायचा होता की तुम्ही कुठलाही शब्द दिला तर त्याचे पर्यायवाची शब्द आणि किती अर्थाने ते शब्द वापरले जातात संस्कृतमध्ये ते पण आपल्याला इथे मिळू शकतं. आणखीन एक उदाहरण मी घेते. हस्त, हस्त हा शब्द घेते मी. हस्ताचे पहिले पर्यायवाची आपण पाहूयात. तर हस्तामध्ये पर्यायवाची मध्ये मला इथे 4 अर्थ मिळत आहेत. एक हस्त म्हणजे विस्तृत कर, दुसरा हस्त जो आहे केशात कलापार्थ, म्हणजे हा एक केश प्रकार आहे, म्हणजे केश रचना जी केलेली आहे ती हस्ताच्या आकृतीची आहे. हस्त म्हणजे पंचशाख किंवा पाणी, आणि हस्त नक्षत्र सुद्धा आहे. तर हे वेगवेगळे अर्थ इथे मिळत आहेत. आणि समजा मला त्याच्याविषयी आणखीन थोडी जास्त माहिती हवी असेल तर मी हस्ताच्या अवयवामध्ये जाते. हस्ताचे अवयव कोणकोणते आहेत आणि मला इथे मग आता मशीन सांगते की हस्त जो आहे पंचशाख किंवा शय पाणी हे ज्याचे पर्यायवाची शब्द आहेत त्याचे एवढे सगळे अवयव आहेत. करभ, तर्जनी, अंगुली किंवा कर्णिका, कर्णिका हा पर्यायवाची शब्द आहे अंगुलीचा, अंगुष्ठ, प्रदेशिनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा, संवतल, हस्त आणि अंगुली मुद्रा. आता समजा मला इथे कर्णिका हा शब्द जो आहे त्याच्याविषयी मला आणखीन माहिती हवी असेल तर इथे मी कर्णिका ह्या शब्दावर जेव्हा क्लिक करते तेव्हा मला कर्णिका शब्दाची सगळी रूप दिसत आहेत. हा, तर इथे आता कर्णिका, कर्णिके, कर्णिकाहा, कर्णिकाम, कर्णिके, कर्णिकाहा ही अशी रूप दिसत आहेत. आणि समजा मी कर्णिका ह्या
शब्दावर परत क्लिक केलं तर डिक्शनरी माझ्या समोर आलेली आहे. आपटेची डिक्शनरी आहे, मोनियर विल्यम आहे आणि हेरिटेज आहे. तर आपटे डिक्शनरी मध्ये मी जाऊन इथे क्लिक केलं तर मला आता कर्णिका ह्या शब्दाचे सगळे अर्थ मिळाले. कानों की बाली, दुसरा अर्थ आहे गांठ. ही आपटे डिक्शनरी संस्कृत हिंदी आहे. कमल का फल, त्याला पण कर्णिका म्हणतात. एक छोटी कुची या कलम, मध्यमा अंगुली. मध्यमा अंगुली हा इथे अर्थ आहे. आणि फल का डंटल, नंतर हाती के सूंड की नोक, खडिया. हे असे सगळे वेगवेगळे अर्थ आपल्याला इथे मिळतात. आणखीन एक उदाहरण मी इथे घेतलीये. समजा हरितकी हा शब्द मी घेतला. हरितकी ह्या शब्दाचा अर्थ मला हवाय, तर मी पर्यायवाची शब्दामध्ये जाते. हरितकीचे पर्यायवाची काय काय शब्द आहेत हे मला मिळाले. अभया, अव्यथा, पथ्या, कायस्था, पूतना, अमृता, हरितकी, हैमवती वगैरे. इथे हरितकी मध्ये जाऊन मी परत जेव्हा क्लिक करते तर मला परत इथे डिक्शनरी दिसते आणि हरितकी मध्ये, आपटे डिक्शनरी मध्ये मला हरितकीचा अर्थ मिळतोय हर का पेड. हर का पेड ह्याच्यावरनं मला काही कळालं नाही काय आहे ते, पण इथे त्यांनी दिलेलं आहे हरितक्या आमलक विभितक्याम समाहारः. तर हरितकी, आमलकी आणि विभितकी ह्यांचा समाहार, आणि हे आहे त्रिफला. तर अशा प्रकारे आपल्याला एका शब्दातून दुसऱ्या शब्दात, दुसऱ्या शब्दातून तिसरा, आणि पूर्ण हे जाल जे आहे शब्दांचं ते कसे एकमेकांशी संबंधित आहे ह्या सगळ्याची माहिती ह्या टूलद्वारे मिळू शकते. इथे आम्ही आपटेची डिक्शनरी ठेवलेली आहे संस्कृत हिंदी. तशीच मोनियर विल्यम्सची डिक्शनरी सुद्धा अवेलेबल आहे जी संस्कृत टू इंग्लिश आहे. तर आता इथे त्यांनी दिलेला आहे हरितकीचा अर्थ द येलो मायरोबेलन ट्री, आणि बाकीची इन्फॉर्मेशन इथे दिली आहे, लेक्सेटिव्ह वगैरे. आणि हेरिटेज नावाची ही जी डिक्शनरी आहे ती संस्कृत फ्रेंच डिक्शनरी आहे आणि त्यात सुद्धा हरितकीची ही इन्फॉर्मेशन दिली, आणि सी त्रिफला असं पण दिलेलं आहे. तर त्रिफलामध्ये जर गेलो तर आपल्याला परत हरितकी, आमलकी आणि विभितकी या सगळ्यांची माहिती मिळेल तिथे. तर असं हे टूल आम्ही निर्माण केलेलं आहे ज्याचा सगळ्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना आणि जे संस्कृतचे विद्यार्थी नाहीये त्यांना सुद्धा, जेव्हा जरी आपण संस्कृत समजा शिकलो नाहीये स्कूलमध्ये, शाळेमध्ये, पण बरेचसे मातृभाषेतले शब्द, आपल्या भारतीय भाषामधले शब्द संस्कृतजन्य असल्यामुळे आमलकीच्या ऐवजी आपण आवळा किंवा आवला हिंदीमध्ये म्हणू. आणि मग हा जर त्रिफलामध्ये वापरत असेल तर त्रिफलामध्ये बाकीचे कुठल्या कुठल्या वनस्पती वापरतात आणि त्यांचे अर्थ काय आहेत हे सगळं हवं असेल, आपल्याला पाहिजे असेल, तर आपण ह्या टूल्सचा उपयोग भारतीय भाषांसाठी सुद्धा करू शकतो आणि त्याचा अर्थ पाहू शकतो. तर इथे मी आता त्रिफला देऊन पाहते. त्रिफला हा शब्द जर दिला मी तर त्रिफलामध्ये त्यांनी अर्थ दिलेला आहे हरितक्या आमलक विभितक्याम समाहारः. आणि त्रिफला ह्या शब्दाची डिक्शनरी एंट्री जर बघितली तर संस्कृत हिंदी डिक्शनरी मध्ये दिलेलं आहे 3 फलों का संघात हरड, बेहडा, आवला. आणि तसंच तुम्हाला इंग्लिश किंवा फ्रेंच मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आता मी नरक वर्गाचं वाचन करते. अथ नरक वर्गः त्यान्नारकस्तु नरको निरयो दुर्गतिः स्त्रियां तद्भेदास्तपनावीची महारौरवरौरवाः संघातः कालसूत्रं चेत् याद्याः सत्त्वास्तु नारकाः प्रेता वैतरणी सिन्धुः ख्यादलक्ष्मीस्तु निवृत्तिः विष्टिराजुः कारणातु यातना तीव्रवेदना पीडा बाधा व्यथा दुःखम् आमनस्यं प्रसूतिजं
स्यात् कष्टं कृच्छ्रमाभीलं त्रिष्वेषां भेद्यगामि यत् इति नरकवर्गः. So now I pass this to another person by name Pratik Rumade. प्रतीक रुमडे हे जर्मनीमध्ये संस्कृत व्याकरणावर PhD करत आहेत. तर पुढचा वारी वर्ग जो आहे तो प्रतीक रुमडे प्रस्तुत करतील. धन्यवाद.